Hi students, in the previous lecture we have seen the coefficient of viscosity, that is eta, in the Newton's formula for viscosity of fluid, which was F equal to eta A dV upon dx. F is the viscous force acting between adjacent layers of fluid when the fluid is flowing along the horizontal plane surface. Then the viscous force will be F equal to eta A dV upon dx. In this, A is the area of the layer, dV upon dx is the velocity gradient, and eta is the coefficient of viscosity. Okay, and we have also seen what is meant by the viscosity, what is meant by the viscous fluid, and what is meant by the non-viscous fluid. Okay, then also we have seen that the viscosity is more for viscous fluids and it is less for non-viscous fluids. Example of the viscous fluid is honey, oil, and example of non-viscous fluid is water. Then also we have seen, if the river water is flowing along the plane horizontal surface, then the velocity of the fluid is greater at the top of the surface and it is less at the bottom surface. Okay, if the fluid is flowing along the horizontal surface, then it is divided into number of layers and the velocity of the or speed of the fluid, it increases from bottom to top of the fluid. Okay, bottom पासून top पर्यंत स्पीड काय होतं, इनक्रीज होतं, आणि टॉप टू बॉटम स्पीड काय होईल, डिक्रीज होईल, आणि बॉटमला स्पीडची व्हॅल्यू ही मिनिमम असते आणि ती किती असते तर 0 असते. At bottom speed of the fluid is very less, that is it is near about 0, so the bottom layer is called as the stationary layer. Okay, now we are going to see today a new point, that is Stokes law. The scientist Stokes has given a law for a spherical body which is moving in the fluid, and प्रीवियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं बघा, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी बघितला, पण तो न्यूटन्स लॉ होता कुणासाठी तर हॉरिझॉन्टल प्लेन सरफेसवरून लिक्विड फ्लो होत आहे, तर त्या केसमध्ये त्याच्यासाठी आपण जे विस्कस फोर्स ॲक्ट होणार आहे लेयर्समध्ये, ते जे विस्कस फोर्स आहे हे किती असेल हे कुणी सांगितलं तर न्यूटन या सायंटिस्टनं सांगितलं. त्यामुळे न्यूटन्स लॉ कुणासाठी आहे बघा, फ्लुइड विच इज फ्लोईंग अलॉंग द प्लेन हॉरिझॉन्टल सरफेस, त्याच्यामध्ये लेयर्समध्ये असणारं फोर्स F इक्वल टू किती असतं, इटा ए डी व्ही अपॉन डी एक्स. आता स्टोक्स लॉमध्ये, स्टोक हा एक सायंटिस्ट आहे, त्यानं काय केलं बघा, तर एक स्पिरिकल बॉडी आहे, स्पिरिकल बॉडी ती ज्यावेळेस विस्कस फ्लुइडमध्ये फॉल होते त्यावेळेस तिच्यावर ॲक्ट होणारं विस्कस फोर्स हे काय असतं याच्यासाठी त्यानं एक स्टेटमेंट सांगितलेलं आहे. ओके, हिअर कन्सिडर देर इज अ कंटेनर, it is containing viscous fluid and the sphere or a metal sphere or any spherical body is dropped in this fluid. या फ्लुइडमध्ये आपण काय केलं तर इथे एक कंटेनर घेतलं आहे, त्याच्यामध्ये विस्कस फ्लुइड घेतलं आहे आणि त्या फ्लुइडमध्ये एखादी स्पिरिकल बॉडी आपण काय करतो, ड्रॉप करतो, म्हणजे सोडून दिली, रिलीज केली त्या फ्लुइडमध्ये. तर ती बॉडी काय होते, त्या फ्लुइडमध्ये आतमध्ये एंटर करत जाते. बघा, इथून रिलीज केल्यानंतर हा जो स्पियर आहे तो काय होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होणार आहे. डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होत असताना त्या बॉडीवर हे जे फ्लुइड आहे ते काय एक्झर्ट करतं तर विस्कस फोर्स एक्झर्ट करतं. आता विस्कस फोर्स काय काम करत असेल तर त्या बॉडीच्या मोशनला अपोज करण्याचं काम विस्कस फोर्स करेल. आता विस्कॉसिटी म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे, व्हॉट इज मीन्ड बाय द विस्कॉसिटी, इट इज द अपोजिंग फोर्स विच इज प्रेझेंट बिटवीन द फ्लुइड. ओके, विच अपोजेस द मोशन ऑफ फ्लुइड इज कॉल्ड एज द विस्कस फोर्स. ओके, अँड दिस प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड टू अपोज द मोशन इज कॉल्ड एज द विस्कॉसिटी. ओके, नाउ सी हियर, इफ द स्पियर इज मूव्हिंग इन द फ्लुइड, if the spherical body is moving in the viscous fluid, then viscous fluid opposes the motion of the body. ओके, म्हणजे त्या बॉडीवर कोणत्या प्रकारचं फोर्स अप्लाय केलं जाईल, तिच्या मोशनला अपोज करणारं फोर्स.
आणि मोशनला अपोज करणारं फोर्स, हे कोणतं फोर्स असतं तर विस्कस फोर्स असतं. आणि त्यामुळे या स्पिअरवर कोणतं फोर्स ॲक्ट होत आहे तर विस्कस फोर्स ॲक्ट होत आहे. मग ते जे विस्कस फोर्स आहे, विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन स्पिरिकल बॉडी falling through viscous fluid is directly proportional to first आहे coefficient of viscosity, that is eta. Second is radius of sphere, that is r. And third is velocity of sphere, that is v. This is the statement of the Stokes law. स्टोक्स लॉचं स्टेटमेंट काय आहे बघा. स्पिरिकल बॉडी जी विस्कस फ्लुइडमधून फॉल होते तिच्यावर विस्कस फोर्स ॲक्ट होतं आणि त्या विस्कस फोर्सची व्हॅल्यू कुणाकुणावर डिपेंड आहे तर फर्स्ट आहे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इटा. आता हा जो कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे हा कुणाचा असतो तर या फ्लुइडचा. विस्कस फ्लुइड जे आहे त्याचा काय असतो तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ द फ्लुइड. सेकंड काय आहे रेडियस ऑफ द स्पियर. हा जो स्पिरिकल बॉडी फॉल होत आहे त्याची रेडियस म्हणजे काय असेल आर असेल. त्यानंतर वेलॉसिटी ऑफ द स्पियर. हा जो स्पियर आहे तो ज्या वेलॉसिटीनं या फ्लुइडमध्ये फॉल होतो ती वेलॉसिटी म्हणजे काय असेल तर व्ही असेल. ओके, स्टेटमेंट सोपा आहे बघा. काय आहे तर विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्पिरिकल बॉडी, falling through viscous fluid. विस्कस फोर्स कोणावर ॲक्ट होतं स्पिरिकल बॉडीवर जी कुठे फॉल होते विस्कस फ्लुइडमध्ये. ओके, विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन स्पिरिकल बॉडी विच इज फॉलिंग थ्रू द विस्कस fluid is directly proportional to eta, r and v, where eta is the coefficient of viscosity, r is the radius of the spherical body and v is the velocity with which the body is falling through the viscous fluid. मग आता इथे आपण लिहूयात की f proportional to eta r v. हे जे आहे स्टेटमेंट याच्यावरून आपण काय लिहू शकतो की त्या बॉडीवर ॲक्ट होणारा विस्कस फोर्स आहे एफ आणि ते कुणावर डिपेंड आहे तर एफ डिपेंड्स ऑन इटा आर अँड व्ही. ओके, सो वी कॅन राईट हिअर एफ इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही. इथे काय केलं बघा आपण प्रपोर्शनचं साईन काढलं त्याच्या जागी इक्वल टू साईन पुटअप केलं आहे आणि प्रपोर्शनचं साईन काढून जर जेव्हा तुम्ही इक्वल टू टाकता तेव्हा त्याच्या पुढे काय आला पाहिजे तर कॉन्स्टंट आला पाहिजे. मग इथे इक्वल टू टाकलं आणि इथे कॉन्स्टंट जो आहे त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे बघा 6 पाय ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. इट इज द प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. हा जो 6 पाय आहे ही व्हॅल्यू कशावरून फाइंड आउट केली असेल तर बाय एक्सपेरिमेंट. ही अशीच सांगितलेली आहे का नाही, ती कशावरून सांगितलेली आहे एक्सपेरिमेंट कुणी केला या स्टोक या सायंटिस्टनं जो हे स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी जो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला त्या एक्सपेरिमेंटमध्ये या कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती मिळते तर 6 पाय. सो वी कॅन से दॅट एफ इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही. दिस इज द विस्कस फोर्स विच इज ॲक्टिंग ऑन स्पिरिकल बॉडी विच इज फॉलिंग थ्रू द विस्कस फ्लुइड. ओके, हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे की न्यूटन्स लॉ आणि स्टोक्स लॉ हे कुणासाठी ॲप्लाय केले जातात. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी कुणासाठी आहे तर जे फ्लुइड हॉरिझॉन्टल सरफेसवरून फ्लो होतं आहे त्याच्यासाठी त्या लेयर्समध्ये ॲक्ट होणारं जे विस्कस फोर्स आहे त्याचा फॉर्म्युला न्यूटन या सायंटिस्टनं सांगितला आणि तो फॉर्म्युला काय असतो तर एफ इक्वल टू इटा ए डी व्ही अपॉन डी एक्स असा त्याचा फॉर्म्युला आहे.
आणि इथे स्टोक या सायंटिस्टनं हा जो फॉर्म्युला सांगितलेला आहे F = 6 पाय इटा RV, हा फॉर्म्युला कुणासाठी आहे तर स्पिरिकल बॉडीसाठी, कोणत्याही बॉडीसाठी नाही. इथे वेगळा शेप असेल तर हा फॉर्म्युला अप्लाय होणार नाही. हा फॉर्म्युला कुणासाठी आहे ओनली फॉर द स्पिरिकल बॉडी विच इज फॉलिंग थ्रू द विस्कस फ्लुइड. फक्त हा कुणासाठी वापरायचा तर स्पिरिकल बॉडी जी विस्कस फ्लुइडमध्ये काय होते फॉल होते, तिच्यावर ॲक्ट होणारं फोर्स किती असतं तर F = 6 पाय इटा RV. आलं लक्षात सगळ्यांच्या. 2 फॉर्म्युले माहिती पाहिजेत आपल्याला की हॉरिझॉन्टल प्लेन सरफेससाठी फॉर्म्युला काय आहे आणि सेकंड कोणता माहिती पाहिजे आपल्याला तर स्पिरिकल बॉडी ज्यावेळेस विस्कस फ्लुइडमधून फ्लो होते तर तिच्यासाठी फॉर्म्युला काय आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. नाउ आवर नेक्स्ट पॉइंट इज टर्मिनल वेलोसिटी. What is meant by the terminal velocity? Okay, see here there is a container, it contains viscous fluid. There is a container which contains the viscous fluid and a spherical body is falling through the viscous fluid or an object is falling through the viscous fluid. Okay, now what happens, see here, ज्यावेळेस एखाद्या कंटेनरमध्ये आपण काय घेतलेलं आहे विस्कस फ्लुइड घेतलेलं आहे आणि ते जे विस्कस फ्लुइड आहे त्याच्यामध्ये काय फॉल होतं आहे तर एक स्पिरिकल बॉडी, स्पिरिकल ऑब्जेक्ट काय होत आहे त्याच्यामध्ये फॉल होत आहे. मग ज्यावेळेस अशा प्रकारे एखादा स्पिरिकल ऑब्जेक्ट विस्कस फ्लुइडमध्ये फॉल होणार त्यावेळेस त्याच्यावर कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होतात हे पहिल्यांदा आपण बघूयात की याच्यावर ॲक्ट होणारे फोर्सेस कोणते आहेत. बघा, फर्स्ट हा स्पियर डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये येत आहे त्यावेळेस डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये त्याच्यावर ॲक्ट होणारं जे फर्स्ट फोर्स असेल ते असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. स्पियर डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मोशनमध्ये आहे, त्या स्पियरचं स्वतःचं वेट जेवढं असेल तेवढंच काय असणार आहे त्याच्यावर ॲक्ट होणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो the first force acting on the spherical object which is falling through the viscous fluid is Fg. What is meant by the Fg? Fg is the gravitational force which is equal to weight of the sphere. Gravitational force त्या स्पियरवर किती ॲक्ट होईल तर त्या स्पियरच्या वेट एवढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या स्पियरवर ॲक्ट होणार आहे आणि ते कुठे असेल तर व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. आता बघा अपवर्ड डायरेक्शनमध्ये कोणते 2 फोर्सेस आहेत बघायचेत आपल्याला. अपवर्ड डायरेक्शनमध्ये 2 फोर्स ॲक्ट होतात. एक फोर्स आहे ते आहे विस्कस फोर्स. कोणता फोर्स आहे तर विस्कस फोर्स. आता हे जे विस्कस फोर्स आहे हे कुणी एक्झर्ट केलं तर ज्या वेळेस स्पिरिकल बॉडी ही एखाद्या विस्कस फ्लुइडमधून ट्रॅव्हल होते तर त्यावेळेस काय होतं तर विस्कस फ्लुइड त्या स्पिरिकल बॉडीवर अपोजिंग फोर्स एक्झर्ट करेल, त्याच्या मोशनला अपोज करणारं फोर्स एक्झर्ट करेल. हे कुणी सांगितलं तर स्टोक या सायंटिस्टनं सांगितलं. याच्या आधीचा पॉईंट आपण बघितला होता स्टोक्स लॉ आणि स्टोक्स लॉमध्ये आपण फोर्स विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्पिरिकल बॉडी हे पाहिलं होतं बरोबर. मग आता इथं ही स्पिरिकल बॉडी ज्यावेळेस विस्कस फ्लुइडमध्ये ट्रॅव्हल होणार आहे त्यावेळेस त्या बॉडीवर कोणतं फोर्स ॲक्ट होतं तर विस्कस फोर्स एक्झर्टेड बाय द विस्कस फ्लुइड. ओके, सेकंड आणखीन एक अपवर्ड डायरेक्शनमध्ये प्रेझेंट असणारं फोर्स जे आहे ते असेल बघा फोर्स ड्यू टू अपथ्रस्ट. त्याला आपण FU असं म्हणू शकतो. FU म्हणजे काय तर फोर्स ड्यू टू अपथ्रस्ट. आता अपथ्रस्ट म्हणजे काय हे समजलं पाहिजे पहिल्यांदा. अपथ्रस्ट म्हणजे काय बघा, ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट कोणताही ऑब्जेक्ट असू दे तो फ्लुइडमध्ये ज्यावेळेस फॉल होतो ते विस्कसच पाहिजे असं नाही, कोणत्याही प्रकारचं फ्लुइड आहे त्या फ्लुइडमध्ये लिक्विड घेतलं त्या लिक्विडमध्ये कोणताही ऑब्जेक्ट सपोज फॉल होतं आहे तर काय होणार बघा तर त्या बॉडीचं वेट जे आहे ते कुठे आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. ज्या वेळेस डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये वेट फॉल होतं त्यावेळेस ते कोणावर फॉल होतं तर त्या बॉडीकडून फ्लुइडवर एक्झर्ट केलं जातं. मग ॲट द सेम टाईम अकॉर्डिंग टू न्यूटन्स 3rd लॉ ऑफ मोशन
ते फ्लुइड जे आहे ते सुद्धा त्या बॉडीवर इक्वल अपोजिट फोर्स ॲप्लाय करेल. कोणत्या डायरेक्शनमध्ये? तर याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये. म्हणजे काय? तर सपोज ही स्पिरिकल बॉडी आहे, ती स्पिरिकल बॉडी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये काय होती आहे? फ्लुइडमध्ये ट्रॅव्हल होती आहे. ही स्पिरिकल बॉडी ह्या फ्लुइडमध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होती आहे. त्यावेळेस होणार काय? तर या स्पिरिकल बॉडीचं वेट हे कशावर फॉल होणार आहे? तर या फ्लुइडवर फॉल होणार. आणि ते फ्लुइड तिच्या वेट एवढं फोर्स त्या बॉडीवर रिटर्न एक्झर्ट करतो आणि त्या फोर्सला काय म्हटलं जातं? अपथ्रस्ट असं म्हटलं जातं. ओके, हे FU म्हणजे काय आहे? तर अपथ्रस्ट आहे. आणि FV म्हणजे काय आहे? तर विस्कस फोर्स आहे, विस्कस फोर्स. आणि FG म्हणजे आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, 3 फोर्सेस बघा. कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होतात? व्हेन द बॉडी इज स्पिरिकल बॉडी इज फॉलिंग थ्रू द विस्कस फ्लुइड, देन द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉडी आर, first is the FG. What is meant by FG? It is the gravitational force which is equal to weight of the body. Second force is FU. FU means the force due to upthrust which is exerted by fluid on the body which is equal to weight of the body. बॉडीच्या वेटला बॅलन्स करण्यासाठी काय केलं जातं? तर तिच्या वेट एवढं फोर्स काय केलं जाईल? तिच्यावर एक्झर्ट केलं जाईल आणि त्याला आपण काय म्हणतो? तर अपथ्रस्ट असं म्हणतो. त्यानंतर पुढे काय आहे बघा? तर FV. FV म्हणजे काय असेल? तर विस्कस फोर्स. थर्ड फोर्स कोणता आहे? FV. FV म्हणजे काय आहे? तर विस्कस फोर्स आहे. त्या बॉडीवर कुणी एक्झर्ट केलेलं आहे? तर या विस्कस फ्लुइडनं त्या बॉडीवर एक्झर्ट केलेलं फोर्स आहे विस्कस फोर्स. आलं लक्षात? अशा प्रकारे इथं 3 फोर्सेस त्या बॉडीवर ॲक्ट होतात ज्यावेळेस ती फ्लुइडमध्ये काय होते? फॉल होते. आता बघा, याच्यामध्ये ती बॉडी ज्या वेळेस डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होते, नीट लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. ज्यावेळेस बॉडी सपोज वरून हा फ्री सरफेस आहे, इथून बॉडी खाली चालली आहे, तर ज्यावेळेस इथून आतमध्ये फ्लुइडमध्ये फॉल होईल त्यावेळेस सुरुवातीला तिचं स्पीड कसं असेल? कमी असेल. ओके, त्यानंतर हळूहळू काय होत जाईल? फ्लुइडमध्ये आत जाईल तसं स्पीड काय होत जाईल? इन्क्रीज होत जाईल. आणि पर्टिक्युलर एका व्हेलॉसिटीपर्यंत ते इन्क्रीज होईल आणि त्यानंतर ते कॉन्स्टंट राहील. बघा काय सांगितलं मी की व्हेन द स्पिरिकल बॉडी इज फॉलिंग थ्रू द विस्कस फ्लुइड, देन व्हॉट हॅपन्स? इट्स स्पीड इनिशियली गोज ऑन इन्क्रीजिंग and after a certain velocity its velocity remains constant throughout the motion and this velocity is called as the terminal velocity. म्हणजे काय होतं? नीट बघायचं आहे. बघा, हे कंटेनर आहे, याच्यामध्ये इथून आपण स्पिअर असा खाली ड्रॉप केला. तर सपोज इथंपर्यंत स्पिअर आला, इथून एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल झालं, तर इथून इथं काय झालं? तर त्याच्या स्पीडमध्ये इथं U या स्पीडनं गेला असेल तर इथं स्पीड किती झालं असेल? तर V झालं. मग इथं स्पीड काय होत गेलं? इन्क्रीज होत गेलं. आणि इन्क्रीज झालं याचा अर्थ ॲक्सलरेशन इथं प्रेझेंट आहे. म्हणजे इनिशियली त्या स्पिअरचं मोशन व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असल्यामुळे कसलं मोशन आहे? तर ॲक्सलरेटेड मोशन आहे. त्यानंतर सपोज एखादी V एवढी व्हेलॉसिटी रीच झाली आणि ती रीच झाल्यानंतर त्याचं जे ही व्हेलॉसिटी जी आहे ती काय राहील? कॉन्स्टंट राहील. सपोज इनिशियली इथं 1 मीटर पर सेकंड होती इथं कोणत्या तरी पॉईंटला, त्यानंतर इथं आल्यानंतर सपोज 10 मीटर पर सेकंड झाली व्हेलॉसिटी, तर ही 10 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी जी आहे ती इथून पुढच्या मोशनसाठी काय असते? कॉन्स्टंट असते. म्हणजे बॉटमला इथून इथं रीच होताना किती स्पीडनं तो रीच होणार? तर 10 मीटर पर सेकंडनेच रीच होणार आहे. म्हणजे काय होतं? तर थोड्या टाईमसाठी कसलं मोशन आहे? ॲक्सलरेटेड मोशन आहे. आणि त्यानंतर थोड्या टाईमसाठी कसलं मोशन आहे? तर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीचं मोशन आहे. म्हणजेच कसलं मोशन आहे? तर युनिफॉर्म मोशन आहे. म्हणजे व्हेन अ स्पिरिकल बॉडी falls in the viscous fluid, then what happens? Its velocity initially goes on increasing, so the motion of the spherical body is accelerated motion. After reaching a certain velocity,
the velocity remains constant throughout the motion, so the spherical body now is in uniform motion. इनिशियली मोशन आहे ॲक्सेलरेटेड आणि पर्टिक्युलर टाईमनंतर पर्टिक्युलर वेलॉसिटी रीच झाल्यानंतर ती वेलॉसिटी कॉन्स्टंट राहते आणि त्यामुळे मोशन आहे युनिफॉर्म मोशन. आणि ही जी कॉन्स्टंट राहणारी ही जी वेलॉसिटी आहे हिला काय म्हटलं जातं, टर्मिनल वेलॉसिटी. म्हणजे इथे हे जे एक्झाम्पल सांगितलं मी याच्यामध्ये इनिशियली वेलॉसिटी होती 1 मीटर पर सेकंड आणि नंतर कधी कॉन्स्टंट राहिली 10 पर्यंत इन्क्रीज झाली आणि नंतर 10ला ती कॉन्स्टंट राहिली. मग ही जी केस आहे याच्यामध्ये टर्मिनल वेलॉसिटीची व्हॅल्यू किती असणार, तर 10 मीटर पर सेकंड. आलं लक्षात. मग टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय हे आपल्याला आता समजलं, डेफिनिशन काय हे समजलं. मग आता ते असं का होतं हे पहिल्यांदा आपण बघूयात. पहिल्यांदा नेट डाऊनवर्ड फोर्स आपण कॅल्क्युलेट करूयात. नेट डाऊनवर्ड फोर्स किती असेल बघा. नेट डाऊनवर्ड फोर्स या बॉडीच्या मोशनसाठी कोणतं फोर्स रिस्पॉन्सिबल असणार आहे, अपवर्ड का डाऊनवर्ड, डाऊनवर्ड फोर्स. सपोज अपवर्ड फोर्स जास्त असेल, जिकडे फोर्स जास्त तिकडे काय होते, बॉडी मूव्ह होते, बरोबर की नाही. म्हणजेच जर अपवर्ड फोर्स जास्त एक्झर्ट केलं तर बॉडी कोणत्या साईडला मूव्ह होणार आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये. जर डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स जास्त असेल तर बॉडी कुठे मूव्ह होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. आणि दोन्ही साईडला जर फोर्सेस इक्वल असतील तर बॉडी कशामध्ये राहील, इक्विलिब्रियममध्ये. इक्विलिब्रियमचा अर्थ काय, तर ती आयदर रेस्टमध्ये राहते किंवा कॉन्स्टंट वेलॉसिटीनं मूव्ह होते. त्याला आपण काय म्हणतो, तर बॉडी कशामध्ये आहे, तर इक्विलिब्रियममध्ये आहे. म्हणजे काय होतं, तर सर्टन वेलॉसिटी रीच केल्यानंतर वेलॉसिटी कॉन्स्टंट राहते, त्यावेळेस बॉडी कशामध्ये असते, इक्विलिब्रियममध्ये असते. आणि त्याच्या आधीची कंडिशन म्हणजे वेलॉसिटी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. मग वेलॉसिटी इन्क्रीज का होत गेली, स्पीड तिचं का इन्क्रीज होत गेलं, तर तिच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा फोर्स कोणता आहे, डाऊनवर्ड फोर्स. बॉडीला डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये जे फोर्स एक्झर्ट केलं जातं आहे त्याच्यामुळं ती बॉडी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये हाय स्पीडनं चालली आहे किंवा इन्क्रीजिंग स्पीडनं चालली आहे. मग इथे आपण बघूयात की त्या बॉडीवर ॲक्ट होणारं नेट डाऊनवर्ड फोर्स जे तिच्या वेलॉसिटी इन्क्रीज होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे त्या फोर्सची व्हॅल्यू काय असेल, तर नेट डाऊनवर्ड फोर्स म्हणजे काय असणार बघा, तर FG असणार. नेट डाऊनवर्ड फोर्स काय असणार आहे, तर FG विच इज इक्वल टू काय असेल, FG कसं काढायचं, नेट डाऊनवर्ड फोर्स काय आहे, तर FG. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की नेट डाऊनवर्ड फोर्स काढायचं आहे ते सपोज F आहे, तर टोटल डाऊनवर्ड फोर्स असं F असेल तर या फोर्सच्या डायरेक्शनमधलं फोर्स कोणतं, FG, ते पॉझिटिव्ह असेल. आणि याच्या अपोजिट असणारे हे दोन फोर्सेस जे आहेत ते अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहेत आणि म्हणून ते काय होतील, निगेटिव्ह होतील. म्हणजे काय, तर या दोघांची ॲडिशन होईल आणि ती याच्यातून काय होईल, सबट्रॅक्ट होईल. हे कळलं का बघा सगळ्यांना. नेट डाऊनवर्ड फोर्स या बॉडीवर ॲक्ट होणारं किती असेल, तर सपोज F एवढा आहे. F is the net downward force acting on the body, ओके, विच इज इक्वल टू. या तीन फोर्सेसचा यूज करून ते कसं फाइंड आउट करायचं, तर या फोर्सच्या डाऊनवर्ड फोर्सच्या डायरेक्शनमधलं हे फोर्स FG ते असेल पॉझिटिव्ह आणि त्याच्यातून हे अपवर्ड फोर्सेस काय करायचे, मायनस करायचे. मग FG मायनस या दोघांची ॲडिशन म्हणजे FU प्लस FV हे काय मिळालं आपल्याला, नेट डाऊनवर्ड फोर्स आहे जे ते मिळालं. ओके, आता काय होत जातं बघा, तर वेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. वेलॉसिटी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. आता याच्या आधी आपण स्टोक्स लॉ बघितला होता. स्टोक्स लॉमध्ये विस्कस फोर्स बॉडीवर ॲक्ट होणारं किती असतं, त्याचा फॉर्म्युला किती असतो सांगा मला, तर F इक्वल टू किती असतं, 6π ईटा RV. हा कुणाचा फॉर्म्युला आहे, तर विस्कस फोर्सचा फॉर्म्युला आहे. म्हणजे FV म्हणजे विस्कस फोर्स या बॉडीवर ॲक्ट होणारं हे कुणावर डिपेंड आहे बघा, तर वेलॉसिटीवर डिपेंड आहे ना. कसं प्रपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे स्पीड जेवढं इन्क्रीज होत जाईल किंवा स्पीड जेवढं जास्त असेल तेवढं तिच्यावर ॲक्ट होणारं विस्कस फोर्स कसं असेल, जास्त असेल. स्पीड इन्क्रीज होत गेलं तर विस्कस फोर्सची व्हॅल्यूसुद्धा काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. स्पीड मॅक्झिमम झालं तर विस्कस फोर्ससुद्धा काय असेल, मॅक्झिमम असेल. म्हणजे याच्यामध्ये बघा FG म्हणजे काय आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल टू काय असतं, त्या स्पिरिकल बॉडीचं वेट.
या पूर्ण मोशनमध्ये त्या बॉडीचं वेट चेंज होणार का? नाही. बॉडीचं वेट कसं असेल? कॉन्स्टंट असेल. म्हणजे याच्यामध्ये FG कसं आहे? कॉन्स्टंट आहे. त्यानंतर FV म्हणजे काय? विस्कस फोर्स आहे. आणि FU म्हणजे काय? अपथ्रस्ट आहे. म्हणजे काय? तर या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी फ्लुइडनं जे फोर्स एक्झर्ट केलेला आहे त्याला काय म्हणायचं असतं? अपथ्रस्ट. मग ते जे अपथ्रस्ट आहे त्याचीसुद्धा व्हॅल्यू कशी असते? कॉन्स्टंट असते. FGची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. FUची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. म्हणजे या इक्वेशनमध्ये FG कॉन्स्टंट आहे, FU कॉन्स्टंट आहे आणि मग चेंज कोण होतं आहे? तर FV कसं आहे? तर व्हेरिएबल आहे. FV म्हणजे काय आहे? तर विस्कस फोर्स व्हेरिएबल आहे. आणि विस्कस फोर्स व्हेरिएबल का आहे? का तर ते कोणावर डिपेंड आहे? स्पीडवर डिपेंड आहे. इथं स्पीड काय होतं आहे? इन्क्रीज होत आहे. त्याच्यामुळे विस्कस फोर्स काय होणार? इन्क्रीज होत जाणार. आणि एका पर्टिक्युलर मॅक्झिमम व्हेलॉसिटीला विस्कस फोर्सची व्हॅल्यू काय होणार? मॅक्झिमम होणार. आणि त्या टाईमला ज्यावेळेस विस्कस फोर्स मॅक्झिमम होईल त्यावेळेस Fची व्हॅल्यू किती होईल? तर 0 होईल. लक्षात ठेवा काय सांगितलं? As V increases, viscous force also increases, and at particular value of FV, viscous forceच्या एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला नेट डाऊनवर्ड फोर्स किती आहे बघा? ते फॉर्म्युला काय आहे? F इक्वल टू किती होईल? 0. म्हणजे इथे लक्षात ठेवायचं की व्हेलॉसिटी इन्क्रीज होत गेली की विस्कस फोर्स काय होत जाईल? इन्क्रीज होत जाईल. आणि व्हेलॉसिटीच्या एका पर्टिक्युलर मॅक्झिमम व्हॅल्यूला विस्कस फोर्सची व्हॅल्यू मॅक्झिमम होईल आणि त्यावेळेस ही व्हॅल्यू इन्क्रीज झाल्यामुळे ती याच्यातून सबट्रॅक्ट होईल आणि Fची व्हॅल्यू काय होईल? 0 होईल. म्हणजे नेट डाऊनवर्ड फोर्स त्या बॉडीवर ॲक्ट होणारं हे त्यावेळेस किती होतं? तर 0 होतं. आणि Fची व्हॅल्यू जर 0 झाली तर इक्वेशन काय होईल बघा? सो द FG मायनस FU प्लस FV हे जे इक्वेशन आहे हे 0 येईल. आणि त्या केसमध्ये FG इक्वल टू काय असेल? तर FU प्लस FV असेल. हे इक्वेशन व्यवस्थित लक्षात ठेवा की ज्या वेळेस नेट डाऊनवर्ड फोर्स 0 होईल, बॉडीची व्हेलॉसिटी इन्क्रीज होण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? नेट डाऊनवर्ड फोर्स. सुरुवातीला व्हेलॉसिटी इन्क्रीज होत गेली याचा अर्थ डाऊनवर्ड फोर्स इन्क्रीज झालं. त्यानंतर पर्टिक्युलर एका टाईमला काय झालं? तर व्हेलॉसिटी मॅक्झिमम झाली, विस्कस फोर्स मॅक्झिमम झालं आणि त्यामुळे नेट डाऊनवर्ड फोर्स बॉडीवर ॲक्ट होणारं किती झालं? 0 झालं. मग या कंडिशनला नेट डाऊनवर्ड फोर्स ज्यावेळेस 0 आहे त्यावेळेस इक्वेशन काय मिळतं बघा आपल्याला? तर FG इक्वल टू काय आहे? FU प्लस FV. आता डायग्रॅममध्ये बघा FG कुठे आहे? डाऊनवर्ड. आणि FU प्लस FV म्हणजे काय आहे? अपवर्ड फोर्स आहे. म्हणजे हे आहे नेट डाऊनवर्ड फोर्स आणि हे आहे नेट अपवर्ड फोर्स. म्हणजे तुम्ही इथं लिहू शकता की या कंडिशनला नेट डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू काय आहे? तर नेट अपवर्ड फोर्स. ओके, काय समजलं? तर FG इक्वल टू FU प्लस FV आहे. याच्यामध्ये नेट डाऊनवर्ड फोर्स इक्वल टू काय झालं? नेट अपवर्ड फोर्स झालं. आता मला सांगा, दोन्ही साईडला इक्वल फोर्स आहे, दोन्ही साईडला इक्वल फोर्स आहे आणि त्यामुळे बॉडी कशामध्ये आहे? आता इक्विलिब्रियममध्ये आहे. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला बॉडी इक्विलिब्रियममध्ये आहे याचा अर्थ काय? ती आयदर रेस्टमध्ये राहते किंवा काय होते? तर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होते. मग इथं काय होणार? तर ज्या वेळेस नेट डाऊनवर्ड फोर्स 0 होईल त्यावेळेस दोन्ही फोर्सेस इक्वल होतील. म्हणजे अपवर्ड फोर्स जेवढा आहे तेवढंच काय असेल? डाऊनवर्ड फोर्स असेल. आणि त्यामुळे बॉडी इक्विलिब्रियममध्ये आहे आता. आणि बॉडी इक्विलिब्रियममध्ये आहे म्हणजेच ती कशाने मूव्ह होणार? आता कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होणार. आलं लक्षात सगळ्यांच्या? टर्म समजली का बघा? टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय? सुरुवातीला स्पियर ज्या व्हेलॉसिटीनं मूव्ह होतो त्याच्यापेक्षा व्हेलॉसिटी काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. इन्क्रीज होत गेली म्हणजे मोशन कोणतं? ॲक्सलरेटेड मोशन. इनिशियली द स्पियर इज इन ॲक्सलरेटेड मोशन ड्यू टू द नेट डाऊनवर्ड फोर्स. नेट डाऊनवर्ड फोर्स जे आहे त्याच्यामुळं तो स्पियर कशामध्ये असतो? ॲक्सलरेटेड मोशनमध्ये. ज्या वेळेस नेट डाऊनवर्ड फोर्सची व्हॅल्यू 0 होते
त्यावेळेस नेट डाऊनवर्ड फोर्स इक्वल टू काय होतं तर नेट अपवर्ड फोर्स. ओके, जेवढं डाऊनवर्ड आहे तेवढंच काय होतं अपवर्ड फोर्स होतं. आणि त्या तसं झाल्यामुळे काय होणार आहे बघा, रिझल्टंट अपवर्ड रिझल्टंट डाऊनवर्ड सेम झाले, बॉडी इक्विलिब्रियममध्ये आहे, म्हणजे ती कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होईल. आणि ती कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे आहे टर्मिनल व्हेलॉसिटी. आता इथे आपल्याला या इक्वेशनमध्ये टर्मिनल व्हेलॉसिटीचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर टर्मिनल व्हेलॉसिटीचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला या सगळ्यांच्या इथे व्हॅल्यू पुटअप केल्या पाहिजेत. त्यासाठी एक लक्षात ठेवायचं अजून, हा जो स्पियर आहे या स्पियरची डेन्सिटी आहे रो, आणि हे जे फ्लुईड आहे या फ्लुईडची डेन्सिटी आहे सिग्मा. रो म्हणजे काय आहे डेन्सिटी, कुणाची डेन्सिटी आहे डेन्सिटी ऑफ स्पियर, आणि सिग्मा कुणाची डेन्सिटी आहे तर डेन्सिटी ऑफ फ्लुईड. ओके, दोघांच्यातला डिफरन्स लक्षात ठेवा. फ्लुईड ज्या मटेरियलचा आहे त्याच मटेरियलचा तो स्पियर आहे का, नाही, स्पियर कसला आहे सॉलिड स्पियर आहे आणि फ्लुईड हे लिक्विड आहे. मग दोघांची डेन्सिटी कशी आहे, मटेरियल डिफरंट असल्यामुळे डिफरंट आहे. मग त्या स्पियरची डेन्सिटी रो आहे आणि या फ्लुईडची डेन्सिटी किती आहे सिग्मा आहे. आता बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू काय असतं सांगा मला, mg. आपण आता सगळ्यांच्या व्हॅल्यूज काढूयात. fg म्हणजे काय असेल तर वेट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल टू वेट विच इज इक्वल टू mg. आता मास इज इक्वल टू काय असतं तर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, आणि व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी म्हणजे वेट मिळालं. आता इथे m इज इक्वल टू व्ही रो असं का लिहिलं, कारण इथे आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेतो आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे त्या बॉडीचं वेट कुणावर फॉल होतं आहे तर फ्लुईडवर फॉल होतं आहे, आणि वेट किती फॉल होईल हे डिपेंड कशावर, त्या बॉडीच्या मासवर. मास इज इक्वल टू काय त्या बॉडीचं व्हॉल्यूम आणि इंटू त्या बॉडीची डेन्सिटी, बरोबर, त्या स्पिरिकल बॉडीची डेन्सिटी घेतो आहे आपण, म्हणजे व्ही इंटू रो इंटू जी. आता इथं हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बॉडीनं एक्झर्ट केलं आहे म्हणून डेन्सिटी घेताना बॉडीची घेतली आहे. आलं लक्षात. आता सांगा मला व्हॉल्यूम कसं काढायचं तर 4/3 πr³ इंटू रो इंटू काय असणार पुढे जी. बॉडी कशी आहे स्पिरिकल बॉडी आहे, बॉडी स्पिरिकल आहे, मग स्पिरियरचं व्हॉल्यूम काय असतं तर 4/3 πr³. मग पुढे घेतलं आपण व्हीच्या ऐवजी 4/3 πr³ इंटू डेन्सिटी आहे रो, आणि इंटू पुढे काय घेतलं जी घेतलं. आता इथे आपल्याला fgचा फॉर्म्युला मिळाला 4/3 πr³ रो जी. आता व्हिस्कस फोर्सचा फॉर्म्युला सांगा मला, स्पिरिकल बॉडी आहे तिच्यावर ॲक्ट होणारं व्हिस्कस फोर्स फॉर्म्युला काय असतो तर FV इक्वल टू 6π∗RV. FVचा फॉर्म्युला काय असतो 6π∗RV. त्यानंतर आता आणखीन एक राहिलं फोर्स कोणतं बघा तर अपथ्रस्ट FU. अपथ्रस्ट काय असतं तर FU असतं. आता अपथ्रस्ट हे किती एक्झर्ट केलं जातं तर बॉडीच्या वेट एवढं. मग आता ते कसं असणार बघा, इक्वल टू mg आपण म्हणूयात, पण इथे मास कुणाचं असेल तर इथं घेताना 4/3 πr³ सिग्मा जी हा फरक येईल. लक्षात ठेवा काय फरक आहे, FG आणि FU मध्ये फरक काय आहे बघा. इथं पण मी mg लिहिलं आहे, इथं पण mg आहे. इथं आपल्याला फॉर्म्युला मिळतो 4/3 πr³ रो जी, आणि अपथ्रस्टसाठी 4/3 πr³ सिग्मा जी असा फॉर्म्युला मिळतो. या दोघांच्यामध्ये चेंज काय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज एक्झर्टेड बाय द स्पिरिकल बॉडी हॅविंग डेन्सिटी रो. सो हिअर डेन्सिटी रो इज रिटन, अँड FU दॅट इज अपथ्रस्ट. अपथ्रस्ट इज एक्झर्टेड बाय द फ्लुईड ऑन द स्पिरिकल बॉडी. अपथ्रस्ट कुणी एक्झर्ट केलं तर फ्लुईडनं एक्झर्ट केलं. कोणावर एक्झर्ट केलं स्पिरिकल बॉडीवर. ज्यानं फोर्स एक्झर्ट केलं त्याची डेन्सिटी घ्यायची आहे. मग अपथ्रस्ट कुणी एक्झर्ट केलं आहे फ्लुईडनं, आणि त्याच्यामुळे इथं काय घ्यायचं तर डेन्सिटी येणार सिग्मा. बॉडीचं व्हॉल्यूम इंटू फ्लुईडची डेन्सिटी आणि इंटू काय आलं जी. 4/3 πr³ सिग्मा जी. इथं व्यवस्थित बघा, अपवर्ड फोर्स डाऊनवर्ड फोर्स सेम आहेत. ह्या तिघांच्या आपण व्हॅल्यू काढल्या, FG, FU आणि FV ह्या 3 आपण इथे व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. आता या 3 व्हॅल्यू इक्वेशनमध्ये आपण पुटअप करूयात. काय येईल बघा, FG जर इथं पुटअप केला तर काय येईल मग तर 4/3 πr³ रो जी इज इक्वल टू FUची व्हॅल्यू काय आहे 4/3 πr³ सिग्मा जी.
ओके, आणि प्लस काय असेल एफ व्ही म्हणजे 6 पाय इटा आर व्ही 4/3 पाय आर क्यूब रो जी इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी आणि प्लस काय असणार आहे 6 पाय इटा आर व्ही. हे नोट डाऊन करून घ्या पहिल्यांदा. आता इथे बघा हे डायग्रॅम मी थोडी रफ करते. आता डायग्रॅम सगळ्यांना समजलेली असेल कारण हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. ते इक्वेशन सॉल्व करण्यासाठी इथे बघा 4/3 पाय आर क्यूब रो जी इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी प्लस 6 पाय इटा आर व्ही. आपल्याला व्ही फाइंड आउट करायचा आहे. मग 4/3 पाय आर क्यूब रो जी मायनस 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी इज इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही असा फॉर्म्युला येईल. याच्यामध्ये 4/3 पाय आर क्यूब जी कॉमन निघेल. रो मायनस सिग्मा इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही. पाय पाय दोन्ही साईडला कॅन्सल. इथं आर स्क्वेअर राहिला बरोबर. इथं हा 6 आहे हा 4 आहे तर काय येईल बघा. हा 6 इकडे आला तर काय होईल इथं डिव्हाइड होईल म्हणजे 18 झाला. 4/18 म्हणजे 2/9. पाय पाय कॅन्सल. इथे आर स्क्वेअर राहिला. जी ॲज इट इज राहील. त्यानंतर रो मायनस सिग्मा ॲज इट इज राहील आणि इथला इटा हा काय होईल इकडं डिव्हाइड होईल इज इक्वल टू काय असेल व्ही. बघा व्ही इक्वल टू फॉर्म्युला काय 2/9 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा अपॉन इटा. दिस इज द फॉर्म्युला फॉर व्ही. व्ही इक्वल टू टर्मिनल वेलॉसिटी. टर्मिनल वेलॉसिटीसाठी फॉर्म्युला 2/9 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा अपॉन इटा. इथं आर म्हणजे आहे त्या स्पिरिकल बॉडीची रेडियस. जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. रो म्हणजे काय डेन्सिटी कुणाची घ्यायची आता स्पियरची. सिग्मा कुणाची डेन्सिटी फ्लुइडची डेन्सिटी. इथे दोघांच्यातला काय घेतला आहे डिफरन्स घेतला आहे. आणि इटा म्हणजे काय आहे तर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे. आणि व्ही म्हणजे काय तर टर्मिनल वेलॉसिटी आहे. दिस इज द फॉर्म्युला फॉर टर्मिनल वेलॉसिटी ऑफ द टर्मिनल वेलॉसिटी ऑफ द बॉडी विच इज फॉलिंग थ्रू द विस्कस फ्लुइड. ओके, पॉईंट समजला सगळ्यांना. याच्यामध्ये काय काय बघितलं आपण. टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय. ज्या वेळेस एखादा स्पिरिकल ऑब्जेक्ट हा विस्कस फ्लुइडमध्ये फॉल होतो त्याची वेलॉसिटी इनिशियली इन्क्रीज होत जाते. सर्टन टाईमपर्यंत इन्क्रीज होते. इनिशियली मोशन कसलं आहे ॲक्सलरेटेड मोशन आहे. त्यानंतर ती कॉन्स्टंट राहते आणि ती जी कॉन्स्टंट राहणारी वेलॉसिटी आहे तिला काय म्हणायचं टर्मिनल वेलॉसिटी. सो इनिशियली द मोशन इज ॲक्सलरेटेड मोशन and then after some time after reaching the terminal velocity the motion is the uniform motion. पहिल्यांदा आपण काय फाइंड आउट केलं नेट डाऊनवर्ड फोर्स किती आहे तर एफ इक्वल टू काय असतं एफ जी मायनस एफ यू प्लस एफ व्ही. ओके, त्यानंतर सर्टन टाईमपर्यंत काय होतं फोर्स आहे त्याच्यामुळं वेलॉसिटी इन्क्रीज होत जाते. आणि ज्या वेळेस विस्कस फोर्स जास्त होईल त्यावेळेस नेट डाऊनवर्ड फोर्स काय होतं 0 होतं. म्हणजे एफची व्हॅल्यू काय होते 0 होते. एफ 0 झाला तर जेवढं डाऊनवर्ड फोर्स आहे तेवढंच काय होतं अपवर्ड फोर्स. डाऊनवर्ड आणि अपवर्ड फोर्स इक्वल झाले म्हणजे बॉडी कशामध्ये आहे इक्विलिब्रियममध्ये आहे आणि म्हणून ती कशामध्ये मूव्ह होते कॉन्स्टंट वेलॉसिटीमध्ये मूव्ह होते. आणि मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काढला. वेट एवढा आहे म्हणजेच काय 4/3 पाय आर क्यूब रो जी. अपथ्रस्ट तेवढंच एक्झर्ट केलं जाईल फक्त रोच्या ऐवजी काय येईल सिग्मा. त्यानंतर एफ व्ही विस्कस फोर्स अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ फॉर्म्युला आहे 6 पाय इटा आर व्ही. सगळ्या व्हॅल्यूज इक्वेशनमध्ये पुटअप केल्या की मग आपल्याला व्ही म्हणजे टर्मिनल वेलॉसिटी मिळते. आणि टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे तर 2/9 आर स्क्वेअर जी इंटू रो मायनस सिग्मा अपॉन इटा. ओके, इथे पॉईंट आपण कंप्लीट केलेला आहे टर्मिनल वेलॉसिटी. ओके, आवर नेक्स्ट पॉईंट इज द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी या पॉईंटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा. सपोज याच्या आधी आपण जे काही पाहिलं स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की स्ट्रीमलाईन फ्लो हा कसला फ्लो असतो तर स्टेडी फ्लो असतो. स्टेडी फ्लो आहे फ्लुइडचा आणि तो युनिफॉर्म पाईपमधून आपण पाहिलेला होता. युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया असणारे पाईप आहे त्याच्यामधून फ्लुइड फ्लो होते असा एक टाईप आपण पाहिला.
आणि आणखीन एक स्ट्रीमलाईन फ्लोचा टाईप कोणता पाहिला होता, तर मोशन ऑफ फ्लुइड अलॉंग द प्लेन हॉरिझॉन्टल सरफेस. प्लेन हॉरिझॉन्टल सरफेस. आणि सेकंड टाईप कोणता पाहिला होता, तर ज्यावेळेस फ्लुइड हे युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया असणाऱ्या पाईपमधून फ्लो होईल त्यावेळेस काय होईल हे आपण पाहिलं. पण आता जो आपण नवीन टाईप बघतोय त्याच्यामध्ये युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया नाही आहे. कसा आहे तर नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया आहे आणि त्याच्यातून काय होत आहे तर फ्लुइड फ्लो होत आहे. ओके, मग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी म्हणजे काय हे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल. बघा, सपोज अशा प्रकारे एक पाईप आहे आणि त्या पाईपचा एरिया जो आहे क्रॉस सेक्शनल एरिया हा प्रत्येक ठिकाणी कसा आहे नॉन युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म म्हणजे सगळीकडे एकसारखा एरिया. इथे नॉन युनिफॉर्म म्हणजे काय असेल तर प्रत्येक ठिकाणी त्याचा एरिया कसा आहे डिफरंट आहे. मग आता इथे काय होतं बघायचं आहे आपल्याला. ज्या वेळेस याच्यामधून फ्लुइड फ्लो होतं आहे आणि ते जे फ्लुइड आहे ते आपण इथे कन्सिडर करतो आहे इनकॉम्प्रेसिबल आणि नॉन व्हिस्कस फ्लुइड आहे. फ्लुइडच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. कसलं फ्लुइड आहे इथे तर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे आणि नॉन व्हिस्कस. इनकॉम्प्रेसिबल आणि नॉन व्हिस्कस फ्लुइड आहे. आणि याचं एक्झाम्पल काय असेल तर वॉटर. म्हणजे याच्यातून पाईपमधून काय फ्लो होतं आहे असं अज्युम केलं आहे तर वॉटर फ्लो होतं आहे. ते वॉटर जे आहे वॉटर कसं असतं नॉन व्हिस्कस असतं. आणि आणखीन एक प्रॉपर्टी कोणती त्याच्याकडे आहे तर इनकॉम्प्रेसिबल. ते कॉम्प्रेस होत नाही. मग आता इनकॉम्प्रेसिबल आणि नॉन व्हिस्कस फ्लुइड आहे त्याच्यातून ते काय होतं आहे पाईपमधून फ्लो होतं आहे. तर आता तुम्ही मला सांगा की ज्या वेळेस एरिया स्मॉल असेल तर तिथून जाताना ते वॉटर जे आहे ते फास्ट जाईल का स्लो जाईल. आपण असे बरेच एक्झाम्पल बघतो डेली लाईफमध्ये की जर क्रॉस सेक्शन एरिया लहान आहे छोटी स्पेस आहे आणि त्याच्यातून वॉटर फ्लो होत आहे तर छोट्या स्पेसमधून जाताना ते फास्ट जातं का स्लो जातं. कसं जातं सांगा बरं. जेवढा एरिया लहान तेवढं त्या वॉटरचं स्पीड कसं असतं जास्त असतं. आणि तेच सपोज मोठाच्या मोठा एरिया आहे आणि त्याच्यातून वॉटर फ्लो होत आहे तर ते कसं जातं एकदम शांत स्टेबल. स्पीड कमी असतं त्याचं बरोबर. म्हणजे नदीचं पात्र रिव्हरचं बँक जो आहे तो कसा असेल लार्ज असेल. नदीचं पात्र खूप मोठं आहे तर नदीचं पाणी फास्ट पळतं का नाही. कसं जातं ते स्लो जात असतं. पण तुम्ही बघा सपोज नदी वाहत असताना कुठेतरी असा एकदम छोटासा एरिया आला आणि त्याच्यातून त्या पाण्याला वाट काढायची आहे तर त्यावेळेस काय होणार तर जेवढा एरिया लहान आहे तेवढं ते वाहणारं जे पाणी आहे त्याचं स्पीड काय असणार आहे इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच आपल्याला हे माहीत आहे की एरिया स्मॉल असेल तर त्या वॉटरचं स्पीड काय असतं जास्त असतं आणि एरिया जेवढा लार्ज असेल तेवढं स्पीड कसं असतं कमी असतं. म्हणजे एरिया आणि व्हेलॉसिटी यांचं प्रपोर्शन कसं असतं तर इन्व्हर्स. प्रपोर्शन कसं आहे इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. मग हेच आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. ओके, म्हणजे सपोज इथं एरिया कसा आहे बघा. इथे आपण काय केलं ही नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया असणारी एक पाईप आहे. याच्यामधून इनकॉम्प्रेसिबल आणि नॉन व्हिस्कस फ्लुइड फ्लो होत आहे जे कोणता असेल तर वॉटर. वॉटर सपोज याच्यामधून काय होतं आहे फ्लो होत आहे. तर वॉटर फ्लो होत असताना आपण काय केलं बघा इथे ABCD हा एक क्रॉस सेक्शन घेतला ज्याचा एरिया किती आहे A1 एवढा आहे आणि या क्रॉस सेक्शनमधून जे फ्लुइड फ्लो होत आहे त्याचं स्पीड किती आहे तर V1 एवढा आहे. ओके, त्यानंतर सेकंड एक एरिया घेतला EFGH हा एक क्रॉस सेक्शन घेतला ज्याचा एरिया हा A2 आहे आणि याच्यामधून जे फ्लुइड फ्लो होत आहे त्याचं स्पीड किती आहे तर V2 एवढा आहे. मग आता याचं रिझन काय तर एरिया स्मॉल असेल तर काय होतं आणि एरिया लार्ज असेल तर काय होतं. बघा एरिया स्मॉल आहे तर एरिया स्मॉल असताना सपोज वॉटर त्याच्यातून फ्लो होत आहे तर वॉटर त्याच्यासोबत असणाऱ्या पार्टिकल्सला सुद्धा जागा द्यावी म्हणून ते काय करतं स्वतः पटकन पुढे जातात. म्हणजे सपोज छोटी जागा आहे त्याच्यातून नंबर ऑफ पार्टिकल्स पुढे ट्रॅव्हल होत आहेत तर एक पार्टिकल आहे तो त्याच्यासोबत असणाऱ्या पार्टिकल्सला सुद्धा स्पेस मिळावी यासाठी ते काय करतात तर तिथून पटकन पुढे निघून जातात. नाही तर काय होईल मग जर त्यांनी स्पेस दिली नाही म्हणजे काय इथं असणारा पार्टिकल हळूहळू हळूहळू पुढे चालला आहे तर त्याच्यासोबत असणारे पार्टिकल्स जे आहेत ते त्या एरियामध्ये त्या स्पेसमध्ये येऊ शकत नाहीत.
म्हणजे त्यांना ॲकोमोडेशन तिथं होणार का? नाही. आणि त्यांना तिथे जागा अवेलेबल नसल्यामुळे ते फ्लुईड जे आहे ते काय होईल? कॉम्प्रेस केलं जाईल. बरोबर, तिथे फ्लुईडचं काय होणार? मग कॉम्प्रेशन होणार. आणि असं व्हायला नको म्हणून काय केलं जातं? पार्टिकल्स आपल्यासोबत अजून असणाऱ्या पार्टिकल्सला कमी जागा आहे, बरोबर, कमी जागेतून जायचं आहे, मग बाकीच्यांना पण स्पेस द्यायला पाहिजे म्हणून ते जे पार्टिकल्स आहेत ते तिथून त्या जागेतून फास्ट पुढे निघून जातात, म्हणजे बाकीचे पार्टिकल्ससुद्धा त्या स्पेसमध्ये ॲकोमोडेट होऊ शकतात. पण तेच लार्ज स्पेसमध्ये काय होतं? स्पेस लार्ज आहे म्हणजे एखादा पार्टिकल त्याच्यासोबत असणारे पार्टिकल्स जे आहेत त्यांना सगळ्यांनाच इथे स्पेस आहे, बरोबर, म्हणजे इथं सगळ्यांना स्पेस भरपूर आहे, सगळेजण आरामशीर जाऊ शकतात आणि म्हणून ते स्लो स्पीडनं जातात. हे एक्झाम्पल कसं लक्षात ठेवायचं? सपोज गर्दी आहे भरपूर आणि जागा कमी आहे, तर तिथं हळूहळू चालून उपयोग आहे का? नाही. तिथे काय झालं पाहिजे? सगळ्यांनाच पटपट जाता आलं पाहिजे, सगळ्यांनाच त्या जागेतून जायचं आहे. मग छोट्या जागेतून जाताना जर एखादा माणूस स्लो जात असेल तर मागे लाईन लागेल, बरोबर, म्हणजे सगळेजण त्या जागेतून जायचेच आहेत ना, सगळ्यांना ॲकोमोडेशन पाहिजे तिथे, म्हणून काय केलं पाहिजे? तर प्रत्येकानेच त्या स्पेसमधून फास्ट पुढं गेलं पाहिजेत, बरोबर. पण मोठाच्या मोठा रस्ता आहे आणि त्याच्यावरून नंबर ऑफ पर्सन्स चाललेले आहेत, मग आता इथे भरपूर स्पेस आहे, तुम्ही आरामशीर चालला तरी कोण काय बोलणार आहे का? नाही. मग तसंच आहे या फ्लोमध्ये काय होतं? तर ज्या वेळेस एरिया स्मॉल असतो तेव्हा नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत त्या सगळ्यांना ॲकोमोडेशन त्या स्पेसमध्ये मिळण्यासाठी पार्टिकल्स हे स्वतःचं स्पीड इन्क्रीज करतात आणि फास्ट मूव्ह होतात. आणि ज्यावेळेस लार्ज स्पेस असते त्यावेळेस लार्ज स्पेसमध्ये सगळे पार्टिकल्स ॲट ए टाईम ॲकोमोडेट होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांना स्पीड वाढवण्याची गरज असत नाही. आलं लक्षात सगळ्यांना? हे त्याचं मेन रिझन की इथं छोट्या स्पेसमध्ये स्पीड जास्त आहे आणि लार्ज स्पेस असेल तर स्पीड कसं आहे? कमी आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात? आता आपल्याला हे माहिती आहे, सपोज अशा प्रकारे पाईप आहे आणि याच्यामधून इकडनं वॉटर काय होतं आहे? एंटर होतं आहे. इकडनं काय होतं आहे? ते एंटर होतं आहे आणि इकडनं ते काय होतं आहे? तर आऊट, बाहेर जातं आहे, बरोबर. म्हणजे इकडं वॉटर एंटरिंग आणि इकडे वॉटर गोईंग आऊट. आता मला सांगा, जर जेवढं वॉटर येतं आहे तेवढंच इकडे बाहेर पडत असणार ना, बरोबर की नाही? त्या पाईपमधून सपोज तुम्ही टॅप चालू केला आणि त्याला युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया असणारी पाईप जोडली, तर जसं आपण म्हणतो की जेवढं वॉटर इन आहे तेवढंच काय आहे? आऊट आहे. मग तशाच पद्धतीनं नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया जरी असेल तरी जेवढं वॉटर एंटरिंग आहे तेवढंच वॉटर काय असणार आहे? गोईंग आऊट पर सेकंड. हे महत्त्वाचं की इथे एक कन्सेप्ट आपल्याला कळला पाहिजे. तो कन्सेप्ट म्हणजे कोणता? तर वॉटर कमिंग इन द ट्यूब, वॉटर कमिंग इन ट्यूब पर युनिट टाईम, किंवा आपण असं म्हणूयात की इन टाईम डेल्टा टी इज इक्वल टू काय असणार आहे? तर वॉटर गोईंग आऊट, वॉटर गोईंग आऊट द ट्यूब इन टाईम डेल्टा टी. बघा याच्यासाठी काय होणार? हा फ्लो जो आहे हा कसला फ्लो आपण कन्सिडर करतो? तर स्टेडी फ्लो आहे. कसा फ्लो आहे? हा स्टेडी फ्लो आहे. कुणाचा आहे? इनकॉम्प्रेसिबल आणि नॉन विस्कस फ्लुइडचा स्टेडी फ्लो आहे. स्टेडी फ्लो हा कसा अज्युम केला जातो? तर स्ट्रीमलाईन फ्लो. स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये जेवढं वॉटर एंटर करतं आहे तेवढंच पुढे काय होतं आहे? आऊट करतं आहे, कारण ते सगळं सेम डायरेक्शनमध्ये काय होतं आहे? ट्रॅव्हल होतं आहे. मग आता इथं काय होणार? तर वॉटर कमिंग इन द ट्यूब इन टाईम डेल्टा टी इज इक्वल टू काय असणार? वॉटर गोईंग आऊट द ट्यूब इन टाईम डेल्टा टी. आता इथे बघा आणखीन एक लक्षात ठेवा की जसा फ्लो हा स्टेडी आहे, स्टेडी फ्लोचा अर्थ काय? तर प्रत्येक पॉईंटला म्हणजे गिव्हन पॉईंटला स्पीड हे कसं असतं? कॉन्स्टंट असतं. म्हणजेच वॉटर इथून इथे एंटर झालं, इथं असताना स्पीड आहे सपोज 2 किलोमीटर पर आवर आणि इथं रीच झाल्यानंतर तेच स्पीड होतं सपोज 10 किलोमीटर पर आवर. तर इथून एंटर झालेल्या वॉटरसाठी या सेक्शनमध्ये ऑलवेज स्पीड किती असणार? 2 किलोमीटर पर आवर. हे वॉटर इथून पुढे निघून गेलं, इथं आलं या सेक्शनमध्ये की त्या वॉटरचं स्पीड परत किती होणार? 10 किलोमीटर पर आवर. इथून हे वॉटर बाहेर पडणार, परत इकडून नवीन वॉटर एंटर झालं आहे, या पॉईंटला एंटर केल्यावर 2 किलोमीटर पर आवर आणि या पॉईंटला एंटर केल्यावर 10 किलोमीटर पर आवर. हे स्पीड त्यांचं कॉन्स्टंट असेल.
म्हणजे काय तर गिव्हन पॉईंटला ह्या पॉईंटला एवढं स्पीड, ह्या पॉईंटला एवढं स्पीड, म्हणजे नवीन वॉटर आलं म्हणून नवीन स्पीड नाही येणार का? नाही. गिव्हन एरियामध्ये जे स्पीड आहे ते प्रत्येक पार्टिकलसाठी कसं असणार आहे? सेम. म्हणजे गिव्हन पॉईंटसाठी असणारं स्पीड हे फ्लोसाठी कसं आहे? या कॉन्स्टंट आहे आणि म्हणून या फ्लोला काय म्हटलं जाईल? स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लोचा अर्थ काय तर प्रत्येक पॉईंटला जे काही स्पीड आहे त्या पॉईंटला जे काही स्पीड आहे ते प्रत्येक पार्टिकलसाठी कसं असेल? सेम असेल. पहिला पार्टिकल आला त्याचं स्पीड 2 km/h झालं, पुढे गेला 10 km/h झालं, तो पुढे निघून गेला. मागून दुसरा पार्टिकल आला, इथं आल्यावर त्याचं स्पीड 2च होणार, इथं आल्यावर तर 10च होणार. म्हणजे काय तर गिव्हन पॉईंटला जे स्पीड फिक्स आहेत ते प्रत्येक पार्टिकलसाठी कॉन्स्टंट असतील. आता सोपं, वॉटर कमिंग इन द ट्यूब इन टाईम डेल्टा टी इज इक्वल टू काय असणार आहे? वॉटर लिव्हिंग द ट्यूब इन टाईम डेल्टा टी. जेवढं वॉटर एंटर करेल तेवढंच वॉटर ह्या ट्यूबमधनं काय होईल? बाहेर पडेल. मग आता एंटर करणारं जे वॉटर आहे त्याचं आपण काय म्हणूयात की इथं मास पर युनिट टाईम, मास पर युनिट टाईम असं म्हणूयात. हे जे आहे हे कसं राहील तर कॉन्स्टंट राहील. ओके, म्हणजे जेवढं वॉटर ट्यूबमध्ये एंटर करतं आहे तेवढंच वॉटर ट्यूबमधनं काय होतं आहे? बाहेर पडतं आहे. म्हणजे जेवढं वॉटरचं मास एंटर करेल तेवढंच वॉटरचं मास काय होणार आहे? लिव्ह करणार आहे. जेवढं वॉटरचं मास इथे एंटर झालं तेवढंच मास इथून काय झालं? लिव्ह झालं. आलं लक्षात? काय लक्षात ठेवायचं आहे? मास ऑफ द वॉटर एंटरिंग द ट्यूब पर युनिट टाईम is equal to mass of the water leaving the tube per unit time. इथे mass of the water coming in the tube in time delta t is equal to काय असलं पाहिजे? mass of the water going out the tube in time delta t. म्हणजेच mass per unit time हा रेशो कसा असेल? कॉन्स्टंट असेल. म्हणजे mass upon time रेशो कसा असणार? कॉन्स्टंट असणार. मग आता मास अपॉन टाईम असं हा रेशो जर कॉन्स्टंट असेल तर आपण काय लिहू शकतो बघा? तर m1/t1 इज इक्वल टू काय असेल? तर m2/t2. m1 म्हणजे काय? मास कोणाचं? एंटरिंग वॉटरचं. m2 म्हणजे काय? मास कोणाचं? तर लिव्हिंग वॉटरचं. आणि अपॉन काय घेतला आपण? टाईम घेतला. याचा t1 याचा t2. जर आपण टाईम सेम घेत असेल तर इथं दोन्हीकडं काय येईल? तर tt असं येऊ शकतं. पण आत्ता आपण रेशो दाखवतोय ना, m/t कसं आहे? कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय तर m1/t1 इज इक्वल टू काय असेल? m2/t2 असेल. आता m1 मास इज इक्वल टू काय असतं? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. म्हणजे v1ρ1/t1 इज इक्वल टू काय असेल बघा? v2ρ2/t2. आता व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असतं परत? एरिया इंटू लेंथ असतं. म्हणजे इथे आपण घेऊ शकतो a1L1ρ1/t1 इज इक्वल टू इकडं काय असेल? तर a2L2ρ2/t2. ओके, आता इथं इन टाईम डेल्टा टी आपल्याला विचारलं आहे. म्हणजे हे जे आपण घेतो आहे हे कसं घेतो आहे? तर मास पर युनिट टाईम, युनिट टाईमसाठी एवढं आहे. मग डेल्टा टी या टाईमसाठी किती असेल? तर इथं काय करायचं? फक्त तर दोन्हीकडे डेल्टा टीनं मल्टिप्लाय करायचं. डेल्टा टीनं मल्टिप्लाय का केलं? तर मास युनिट टाईममध्ये किती आहे? m/t. मग डेल्टा टी या टाईममध्ये किती असेल? तर m/t इंटू डेल्टा टी. मग इथे पण काय होईल? सेम. दोन्ही साईडला फक्त डेल्टा टीनं काय होईल? मल्टिप्लाय. इथे पण आपण तेच करूयात. इथे डेल्टा टी, इथे काय येईल? डेल्टा टी. ओके, आता a1L1ρ1 डेल्टा टी अपॉन t1 इज इक्वल टू काय असेल? a2L2ρ2 डेल्टा टी अपॉन t2. आता याच्यामध्ये हा a1 म्हणजे काय आहे बघा? एरिया आहे, क्रॉस सेक्शनल एरिया. त्यानंतर L1/t1. मग L1/t1 याच्या ऐवजी डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम असं म्हणूयात. आणि ते म्हणजे काय असेल? व्हेलॉसिटी. L1 म्हणजे डिस्टन्स घ्यायचं, T म्हणजे टाईम, डिस्टन्स अपॉन टाईम काय इंडिकेट करेल? स्पीड इंडिकेट करेल. म्हणजे a1 इंटू v1 इंटू रो डेल्टा टी असं लिहिते मी. आता रो का लिहिला? का तर ρ1 आणि ρ2 म्हणजे काय? तर एंटरिंग फ्लुइडची डेन्सिटी आणि इथं लिव्हिंग फ्लुइडची डेन्सिटी. आता जे फ्लुइड एंटर झालं तेच त्याच्यातून बाहेर पडलं.
म्हणजे वॉटर एंटर झालं आणि वॉटरच लिव्ह झालं ना, मग डेन्सिटी डिफरंट असेल का? या एरियामध्ये एंटर करताना डेन्सिटी सपोज रो असेल तर याच्यातून बाहेर पडताना सुद्धा डेन्सिटी किती असणार? रोच असणार. मग त्याच्यामुळे A1 रो डेल्टा टी इज इक्वल टू काय असणार बघा, इकडे A2 L2 अपॉन T2 म्हणजे सेकंड डिस्टन्स अपॉन टाईम, इथं आलं स्पीड V2, रो 2 इक्वल टू रो असेल आणि इन टू काय येईल? डेल्टा टी. आता हे जर इक्वेशन बघितलं तर दोन्हीकडे रो डेल्टा टी सेम आहे, तो कॅन्सल होईल आणि मग काय येईल तर A1 V1 इज इक्वल टू काय असेल तर A2 V2. A1 V1 इज इक्वल टू काय मिळाला? A2 V2. याचा अर्थ तर AV इक्वल टू कसा आहे? कॉन्स्टंट आहे. AV इक्वल टू कॉन्स्टंट आणि AV इक्वल टू कॉन्स्टंट. A आणि V, A म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि V म्हणजे स्पीड, यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे आणि प्रोडक्ट कॉन्स्टंट असेल तर प्रपोर्शन कसं आलं? इनव्हर्स प्रपोर्शन आलं. आणि इनव्हर्स प्रपोर्शन काय इंडिकेट करेल? एरिया लार्ज असेल तर स्पीड कमी आणि एरिया कमी असेल तर स्पीड जास्त. बरोबर, हेच सांगितलं होतं आपण आधी की एरिया आणि स्पीडचं प्रपोर्शन कसं असतं? इनव्हर्स. आणि ते इथे आपण प्रूव्ह केलं की AV इक्वल टू कॉन्स्टंट आहे, म्हणजेच एरिया आणि व्हेलॉसिटी यांचं प्रपोर्शन कसं आहे तर इनव्हर्स प्रपोर्शन आहे. आणि हे जे इक्वेशन आहे यालाच काय म्हटलं जातं तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय आहे तर AV इक्वल टू कॉन्स्टंट. इट इज इटसेल्फ कॉल्ड ॲज द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आता AV इक्वल टू कॉन्स्टंट. AV म्हणजे काय आहे बघा, आता AV म्हणजे काय तर AVच्या ऐवजी आपण असं लिहू शकतो ना, एरिया इंटू काय आहे? व्हेलॉसिटी आहे. बघा, एरिया इंटू व्हेलॉसिटीच्या ऐवजी मी डिस्टन्स अपॉन टाईम लिहिला तर याच्यावरून बघा A इंटू V म्हणजे काय? S/T म्हणजे इथं काय आला? L³ आला अपॉन T म्हणजे काय आलं? V/T म्हणजे याला आपण म्हणू शकतो dV अपॉन dt. बघा, हा जो AV आहे तो A ॲज इट इज ठेवला एरिया, V म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम, डिस्टन्स अपॉन टाईम केलं इक्वल टू डिस्टन्स इंटू डिस्टन्स स्क्वेअर, किती झाला? डिस्टन्सचा क्यूब झाला आणि अपॉन टाईम. L³ म्हणजे काय? व्हॉल्यूम आणि अपॉन काय? T आला म्हणजे dV अपॉन dt आला. म्हणजे हे जे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आहे AV इक्वल टू कॉन्स्टंट, यालाच AV इक्वल टू कॉन्स्टंटलाच काय म्हटलं जाईल तर AV म्हणजे आहे dV अपॉन dt. बघा, AV इज इक्वल टू काय आहे? dV अपॉन dt आहे आणि इज इक्वल टू काय असेल? कॉन्स्टंट. AV इक्वल टू dV अपॉन dt इज इक्वल टू असेल कॉन्स्टंट आणि AV इक्वल टू कॉन्स्टंट याला म्हटलं जाईल इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आणि ते रीड करताना कसं केलं जाईल तर dV/dt इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे काय तर व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड. हे जे dV अपॉन dt आहे ह्याला असं रीड करायचं, काय आहे? व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम आहे ना, कुणाचं व्हॉल्यूम तर फ्लुइडचं व्हॉल्यूम. ज्यावेळेस फ्लुइड फ्लो होतं त्यावेळेस त्याच्या व्हॉल्यूममध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम हा कसा असतो? कॉन्स्टंट असतो. म्हणजे फ्लुइडच्या व्हॉल्यूममधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम कॉन्स्टंट आहे आणि विथ रिस्पेक्ट टू टाईम त्यासाठी आपण रेट ऑफ असा वर्ड यूज करतो आणि त्यामुळं व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड म्हणजे dV अपॉन dt आणि ते कसं आहे तर कॉन्स्टंट आहे, इज कॉन्स्टंट. इट इज कॉल्ड ॲज द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ही झाली त्याची डेफिनिशन. डेफिनिशन काय आहे तर व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ fluid is constant. Volume rate of flow of fluid is constant. It is the definition of equation of continuity आणि dV/dt is constant. आलं सगळ्यांच्या लक्षात? आता dV अपॉन dt हा जो आहे ना dV अपॉन dt, डायग्राम रफ करूयात. इथे आता काय सांगितलं तर AV इज इक्वल टू काय आहे? कॉन्स्टंट आहे. म्हणजेच dV अपॉन dt इज इक्वल टू काय आहे? कॉन्स्टंट आहे. डेफिनेशन मी काय सांगितली आत्ता? व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड इज कॉन्स्टंट. ही झाली त्याची डेफिनिशन. व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड इज कॉन्स्टंट आणि हे आहे इक्वेशन ऑफ
कंटिन्युटी ए व्ही इक्वल टू कॉन्स्टंट डी व्ही अपॉन डी टी म्हणजे व्हॉल्यूममधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम आणि याला डी व्ही अपॉन डी टीला म्हटलं जाईल व्हॉल्यूम फ्लक्स आणि सपोज या डी व्ही अपॉन डी टीला तुम्ही रोनी मल्टिप्लाय केलं डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी म्हणजे काय असतं मास आणि मग येतं डी एम अपॉन डी टी आणि त्याला म्हटलं जाईल मास फ्लक्स. काय म्हणायचं मास फ्लक्स. ह्या 3 टर्म्स नीट लक्षात ठेवायच्या. बघा ए व्ही इक्वल टू कॉन्स्टंट हे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आहे. ए व्ही म्हणजेच काय ते तिथे डिराईव्ह केलं आहे बघा मी. ए इंटू व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. मग एरिया इंटू व्हेलॉसिटी म्हणजे काय येतं तर डी व्ही अपॉन डी टी. व्हॉल्यूममधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम कॉन्स्टंट असेल म्हणजेच रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड इज कॉन्स्टंट. इट इज द डेफिनेशन ऑफ इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. हे डी व्ही अपॉन डी टी जे आहे त्याला म्हटलं जाईल व्हॉल्यूम फ्लक्स हा वर्ड यूज केला जाईल. आणि सपोज डी व्ही अपॉन डी टी हे कॉन्स्टंट आहे तर डी व्ही अपॉन डी टी म्हणजे व्हॉल्यूम फ्लक्स आहे आणि म्हणजेच आपण काय म्हणू शकतो तर व्हॉल्यूम फ्लक्स ऑफ अ फ्लुइड इज कॉन्स्टंट. आणि त्याला सपोज तुम्ही रोनं मल्टिप्लाय केलं. रो म्हणजे काय डेन्सिटी आहे कुणाची त्या फ्लुइडची डेन्सिटी आहे. मग रोनी व्हॉल्यूम फ्लक्सला मल्टिप्लाय केलं की व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी म्हणजे मास येतं. मग मासमधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम हा कसा असतो कॉन्स्टंट असतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो मास फ्लक्स. इथे बघा मास पर युनिट टाईम हे कसं आहे कॉन्स्टंट आहे आणि याचाच अर्थ काय तर डी एम अपॉन डी टी हे कसं आहे कॉन्स्टंट आहे आणि डी एम अपॉन डी टी म्हणजेच काय मास फ्लक्स. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय रिलेशन्स मिळाले बघा तर ए व्ही इक्वल टू कॉन्स्टंट. फर्स्ट रिलेशन कोणतं आहे ए व्ही इक्वल टू कॉन्स्टंट. त्याच्यावरून आपण डिराईव्ह केलं डी व्ही अपॉन डी टी इक्वल टू कॉन्स्टंट आणि याच्यावरून डिराईव्ह केलं की डी एम अपॉन डी टी काय आहे कॉन्स्टंट आहे. म्हणजेच ए व्ही इक्वल टू कॉन्स्टंट याच्यावरनं हे जे आहे याला म्हणायचं व्हॉल्यूम फ्लक्स इज कॉन्स्टंट आणि डी एम अपॉन डी टी कॉन्स्टंट म्हणजे मास फ्लक्स इज कॉन्स्टंट. मग डेफिनिशन्स 3 आल्या. काय डेफिनिशन्स आल्या बघा व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड इज कॉन्स्टंट. तुम्ही सांगू शकता व्हॉल्यूम फ्लक्स इज कॉन्स्टंट or mass flux is constant for a fluid which is flowing through the non-uniform cross-section area of the tube and the fluid is incompressible and non-viscous fluid and there is the steady flow of the fluid. Okay, मग इक्वेशन ऑफ कंटिन्युटीमध्ये काय लक्षात ठेवायचं there is a non-viscous and incompressible fluid which is flowing through a tube which is having non-uniform cross-section area. For such fluid AV equal to constant, that is volume flux is constant, that is mass flux is constant. Volume flux means dV upon dt, mass flux means dm upon dt and dV by dt also called as the volume rate of flow of fluid. Okay, it is constant. आता इथे आपण 3 पॉईंट बघितले आज. फर्स्ट पॉईंट होता स्टोक्स लॉ. इट इज ॲप्लिकेबल फॉर द स्पिरिकल बॉडी फॉलिंग थ्रू द विस्कस फ्लुइड आणि त्याच्यावर ॲक्ट होणारं विस्कस फोर्स एफ इक्वल टू किती असतं 6 पाय टार व्ही. सेकंड टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघितला. टर्मिनल व्हेलॉसिटी इज द व्हेलॉसिटी which is constant through the fluid. Initially the motion is accelerated motion, then after certain velocity the velocity remains constant and this velocity is called as the terminal velocity and v equal to 2 by 9 r square g rho minus sigma upon eta. This is the formula for terminal velocity. Then third we have seen that equation of continuity. It is av equal to constant area into velocity. This product is constant, so A is inversely proportional to V. It is defined as the volume rate of flow of fluid is constant for incompressible and non-viscous fluid having steady flow through through a tube having different cross section areas. Then we have seen that dV by dt is called as the volume flux, so we can say that the volume flux is also constant and dm by dt is also constant, so mass flux is constant. Okay.